भिवंडी में ब्रांडेड मेलामाइन टेबलवेयर प्रोडक्ट्स का बड़ा डिस्काउंट ऑफर 12 दिनों के लिए लगाया गया है, जिसमें ये प्रोडक्ट्स पीस के नहीं किलो के रेट में दिए जा रहे हैं। ये सभी ब्रांडेड प्रोडक्ट हैं जिन्हें फैक्ट्री के स्टॉक क्लियरेंस के लिए सेल में लगाया गया है, जिसमें 250 रुपये से 350 रुपयों का किलो का रेट रखा गया है। इसमें खूबसूरत डिजाइन के अलावा अलग अलग रेंज वाले मेलामाइन के प्लेट्स, ग्लास, डिशेस हैं, जिन्हें आप अपने घर, ऑफिस, होटल, कैफे, रेस्टोरेंट या ढाबे पर इस्तेमाल कर सकते हैं। कॉन्टैक्ट और एड्रेस स्क्रीन पर देखिए। आजच्या आपल्या रत्नागिरी तालुक्याच्या मेळाव्या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर व या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। 3 मार्चला आपल्यातील बहुतांशी बांधव भगिनी तिथे कार्यक्रमाला होते। आम्ही आपल्याला आवाहन केलं होतं तर आपण जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी झालेले, ग्रॅज्युएट झालेले त्यांना नोकऱ्या देण्याचं काम मी करेन। आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे, आता बघायचे आपण एका डॉक्टर ताईच्या वडिलांना मदत केली की ज्यांना डॉक्टर व्हायचे ते इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थी ज्यांना IIT ला जायचे ते इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थ्यांची जिजाऊकडे तुम्ही पाठवून द्या, त्यांना बनवले, त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेन। परंतु दादांनो, ताईंनो, तुम्ही मीटिंगला येता, इकडच्या ऐकता, तिकडून सोडून देता। ज्याप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मानित, त्याप्रमाणे तुमचाही सन्मान करण्यासाठी जिजाऊ तुम्हाला एक संधी देते। तुम्ही आजच्या दिवशी मनाशी ठरवा का आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या गावचा विकास आपल्याला करायचा आहे। आपल्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊच्या नावाने जिजाऊ संस्था आपल्या बरोबर आहे, परंतु आपल्यालाही पुढच्या वर्षी या व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली पाहिजे। त्यासाठी काहीतरी करणे आपण गरजेचे आहे। आपण ठरवलं पाहिजे आपल्या गावातील एखादा गरीब विद्यार्थी किंवा आपला मुलगा मुलगी आहे की जिला उद्या स्वप्न दाखवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे। जिला इयत्ता 8वी 9वी पासून ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं डॉक्टर होतात, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊन, IIT ला जाऊन चांगले इंजिनियर होतात, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या गावातील मुलांना घडवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं। आपल्याला आपले विद्यार्थी मगाशी JW ला जात असताना बघितलं का स्टील कंपनी होती। आपल्याला स्टील कंपनीत काम करणारे तर आपल्या असतीलच, परंतु या कंपन्या उभे करणारे विद्यार्थी आपल्याला आपल्या मातीतून घडवायचे, त्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत पोहोचले। आपल्याला माहिती आहे आपल्या तालुक्याच्या समस्या किती, ज्याप्रमाणे शहरातले विद्यार्थी हुशार असतात, पुढे पुढे निघून जातात, पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काही कमी मेंदू आहे का? परंतु त्यांच्या मेहनतीला आकार देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय। त्यासाठी आपल्या बरोबर आपली जिजाऊ आहे, त्यांची स्वप्न पाहिली पाहिजे। त्यांच्या मेहनतीसाठी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी या मातीतील घडला पाहिजे। तालुक्यामध्ये समस्या तर अनेक आहेत। उद्योग मंत्री आहेत आपल्या तालुक्यामध्ये, लोकप्रतिनिधी, परंतु अनेक उद्योग धंदे बंद पडत आहेत। हजारो कामगारांवरती बेकारीची वेळ झालेली आपण बघितलं। जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांची संख्या कमी पडल्याने शाळा बंद पडतात, ही परिस्थिती आपण पाहतोय। त्याचबरोबर घरच्या जबाबदारी असल्याने 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावं लागतं, कारण खायला अन्न नसेल किंवा गरिबी असेल तर विद्यार्थी शिकणार कुठे? बांधवांनो, भगिनींनो, मी अगदी जबाबदारीने सांगतो, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि वंचित न ठेवण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत पोहोचले। ज्या ज्या घरच्या प्रथमेश असतील, केदार असतील, माडवकर साहेब असतील, यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा। आमचा एकही बांधव उपाशी राहणार नाही, कारण त्याच्या उपाशी राहण्यासाठी त्याच्या मुलाला शिक्षण सोडायला लागणार नाही, याची जबाबदारी मी आपल्याला करतो। आपल्याकडे पैसे कमावण्याचा भस्मासूर झालेले एखाद्या पदावर बसल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांची राज्यघटना माणूस विसरून जातो। आपण विसरून जातो किती पैसे खाऊ आणि किती पैसे नको खाऊ या बेतात जातोय। परंतु त्या दादांना माझा विनंती आहे का हा पैसा साठवून, कुठलाही पैसा साठवून गोरगरिबाच्या आलेल्या योजनांचा पैसा खाऊन कुठलाही माणूस मोठा होत नाही। जेव्हा गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ, मगाशी इथल्या सिव्हिल हॉस्पिटलची हकीकत सांगितली, मेडिकल कॉलेजची हकीकत सांगितली, या समस्या दूर करण्याचं काम कोणाचे दादा नव्हतं। ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काम आहे। काही इथले 150 जर डॉक्टर पाहिजे असतील, 100-125 डॉक्टर पाहिजे असतील तर 125 डॉक्टर उपलब्ध करून देणे काम हे इथल्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे, मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। आपण बघतोय मागच्या वेळेस मी मागता सांगितलं होतं, एखाद्या नागरिकाला रक्त लागलं तर कोणाची तरी चिठ्ठी आणा, मग रक्त मिळतं। केदार प्रथमेश तुम्हाला सांगतोय, रक्तदान शिबिर घ्या, रक्तपेढी इथे शासनाची नसेल तर आपल्या रक्तपेढ्या
परंतु आमच्या कुठल्याही रुग्णाला रक्तासाठी त्याचा दगावता कामा नये. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम तुम्ही आम्ही करा. आपल्याला माहिती समस्या काही एका झटक्यात नाही होणार, परंतु दादानो त्यानं सांगतोय की येत्या 3 वर्षामध्ये 9च्या 9 तालुक्यामध्ये चांगल्या सीबीएसई शाळा आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम आपले जिजाऊ करेल. त्यासाठी चांगले शाळागृह बांधून चांगल्या प्रकारचे शिक्षकांची नेमणूक या जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आपल्याला जाहीरपणे सांगतो. याप्रमाणे पालघर ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यासाठी जिजाऊ लढत होती. आता आपल्याकडे ठामपणे 12 महिने 24 तास जिजाऊ आपल्या कार्यासाठी कार्यरत राहण्यासाठी तयार झालेले आहे. परंतु आपलाही एक हात पुढे द्या. आता अंगावर फाटलेले कपडे, आपल्या 5वीला पुरलेली गरिबी, हे सगळं आपल्याला आम्हाला दूर करायचंय. शासन दूर करेल तेव्हा करेल. परंतु ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की जेईई नीटचं शिक्षण मगाशी खंडाळ्याला असताना तिच्या संस्थेने मागणी केली. मी सांगितलेले की येत्या गणपतीपर्यंत तिथे जेईई नीटचं शिक्षण सुरू होईल, कॉमर्सचं शिक्षण सुरू होईल. ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल किमान 200 विद्यार्थी तरी द्या. तर जेईई साठी 200 विद्यार्थी द्या, नीट साठी द्या. त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मुंबईवरून शिक्षकांची इथे रवानगी करण्यात येईल आणि ते शिक्षण थांबून या आपल्या भागातील प्रत्येक गावागावातले विद्यार्थी डॉक्टर कसे होतील, इंजिनियर कसे होतील, स्पर्धा परीक्षेच्या मार्फत अधिकारी कसे होतील. जसं सांगितलं तर जर आपला कलेक्टर असता तर उद्या बिल्डर लोकांवर किंवा इतर नागरिकांवरती कोस्टल गार्डची जी नेमणूक केलेली त्याच्यामुळे त्रास होतो तो त्रास झाला नसता. अशा प्रकारे प्रत्येक त्रासाला पासून आपल्याला मुक्त व्हायचंय. तर आपल्याला आपल्या मातीतील जिल्हाधिकारी इथे बसला पाहिजे. तो राजकारण्यांच्या हातावर हाताला नसेल, तो या मातीतील असेल. त्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या गरजांची, त्या अडचणींची त्याला जाणीव असेल आणि तो प्रामाणिकपणे काम करेल हा विश्वास तुम्हाला मी देतो. त्यासाठी अजिबात मनात आणू नका का आता भाषण झालं का मी विसरून जाईन. मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो खंडाळ्याच्या कार्यक्रमामध्ये की तिथे महिलांच्या हाताला रोजगार देईन. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तिथे महिलांना ब्युटी पार्लर क्लासेस, शिवण क्लासेस किंवा इतर विविध प्रकारचे क्लासेस जे ठाणा पालघरमध्ये सुरू आहेत, साबण बनवणे, अगरबत्ती बनवणे किंवा ज्या ज्या सौंदर्य प्रसाधने जेणेकरून दादाच्या बरोबर ताईंनी 2 पैसे कमावले पाहिजे, ती सर्व क्लासेसची व्यवस्था आम्ही खंडाळ्यामध्ये करतोय. आपण सांगाल त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या भागामध्ये आमच्या भगिनींनाही रोजगार देण्याचं काम करू. मला येताना काल परवा कार्यकर्त्यांशी बोलत असताना चर्चा ऐकायला भेटल्या का अनेक या तालुक्यामध्ये ठेकेदार आहेत ते कोणाला तरी घाबरून मग पुढे यायला बघत नाही सामाजिक कामाला. माझे त्या सगळ्या ठेकेदारांना विनम्र आव्हान आहे. मी एक ठेकेदार, मी तर लोकसभा लढवली. लोकसभा किती मोठी असते का जिच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला माझ्या उभा राहण्याने. मी नाही घाबरलो. एकदा एखादी एकच छोटी गोष्ट लक्षात ठेवायची, आपण तर सगळेजण झोपडीत राहणारे लोक आहोत. जेव्हा एखादा महालात राहणारा माणूस आपल्या मागे आपल्या झोपडीला जर काठेवर दगड फेकण्याचा प्रयत्न करेल तर पहिला दगड आपण त्याच्या महालावर फेका. कधीच कुठल्या माणसाला कोणाच्या तेव्हाही सांगितलं, मी आजही सांगतो, नुसते रस्ते गुलगुलीत करून आपला रत्नागिरी श्रीमंत आहे. रत्नागिरीच्या शाळा सुधारल्या पाहिजे. रत्नागिरीच्या इंडस्ट्रीमध्ये इथल्या स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. तो कायद्याने देणे बंधनकारक आहे. इथल्या कंपन्यांचा CSR फक्त लोकप्रतिनिधीच्या संस्थांना जाता कामा नये. ते इथल्या आरोग्य व्यवस्थेसाठी, इथल्या शिक्षणासाठी तो कंपन्यांचा CSR वापरला पाहिजे. कारण प्रदूषण आपण बघतोय. लोकप्रतिनिधी राहतात आमच्या मुंबई ठाण्याला, त्यांना कुठे प्रदूषण बघायला भेटतं. इथला जो हाल आहे, ऍक्सिडेंटने अपघाताने मृत्युमुखी पावणारा नागरिक हा आपल्या मातीतील असतो, इथे राहणारा गोरगरीब असतो. तर त्याच्यासाठी इथल्या कंपन्यांचा CSR वापरला पाहिजे. इथल्या आरोग्य व्यवस्था जी ढासळलेली आरोग्य व्यवस्था आहे की तिथे 125 डॉक्टर पाहिजे, तिथे जर 17 डॉक्टर असतील तर मी नक्कीच सांगतो वेळ प्रसंगी जिजाऊला रस्त्यावरचं आंदोलन करायला लागलं तरी जिजाऊ आपल्या बरोबर असेल. परंतु इथल्या मेडिकल कॉलेजला, वैद्यकीय कॉलेजचा स्टाफ असो किंवा सिव्हिल रुग्णालयाचा स्टाफ असो, या भरण्यासाठी जिजाऊ संघटनेमार्फत येत्या 15 दिवसात आंदोलन करावं. त्या आंदोलनासाठी गरज असेल तर मी स्वतः रस्त्यावर यायला तयार आहे, एवढं आम्ही नक्कीच म्हणतो. आणि कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असेल तर मांडवकर साहेब एखादी याचिका टाका हायकोर्टामध्ये का जे कोकण मुंबईला पोहोचतंय, मुंबईच्या गाडी साफ करण्याचं काम करतं, जेवण बनवण्याचं काम करतं. इतकंच नाही तर अगदी गेटच्या वॉचमॅन पासून सगळ्या नोकऱ्या करता येतात. त्या कोकणच्या माणसाला मुंबई सांभाळण्यासाठी कधी तुम्ही उभं करता, त्यासाठी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगलं आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे, चांगल्या प्रकारच्या रोजगार निर्मिती जी इथे आहे ती कंपन्या बंद करण्यापेक्षा त्या कंपन्यांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी
वेळ पडली तर माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यासाठी मी मांडवकर साहेबांना सर्व कागदपत्राची तयारी करा. आपण चांगला काउन्सिल लावू, परंतु आपला विकासाचा मुद्दा, रस्त्यावरच्या लढाई आणि कायद्याची लढाई दोन्ही बाजून लढण्यासाठी आपण सज्ज होऊया. त्याचबरोबर आता निवडणुका येतात, दादा तयार. आता जेवणावलं चालू होतील 4, 4.5, पावणे 5 वर्ष. तुम्हाला कारण कुत्र विचारून बघत नाही 15, 20 वर्ष. फक्त निवडणुकीसाठी 2-3 महिने येतात आणि आपल्याला 500ची 1000चं नोट देतात आणि आपण विकले जातो. आपण विकले जाऊ तोपर्यंत असा कोणी येईल आणि आपली डबली वाजून तर कोणाच्याही भीतीने आपण घाबरून घरात राहू. विक्रे बंद करा. आपण आपल्याला आज बाबासाहेब आंबेडकरचं सकाळी जे थॉट वाचला नाही तर जोपर्यंत आपण विकले जाऊ तोपर्यंत असे जो राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या टाळूवरती बिली वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर आपल्याला बंद करायचे, आपल्या 10 पिढ्या मातीत गेल्या, 11वी पिढीला जर चांगलं राज्य जर निर्माण करायचं असेल तर आपण या जेवणाच्या पार्ट्या, दारूच्या पार्ट्या, एवढंच नाही तर 500-1000 रुपये गावात एखादा माणूस येईल मताचे पैसे घेण्याचं हे सगळे उद्योगधंदे आपण बंद करा. जर आपल्याला जर खरोखर उद्योगधंदे सुरू करायचे असतील ते चांगलं काम आपण करूया. जगाला काय लागतं दादा तयार. जर एक शेतकऱ्याचा मुलगा गुजरातच्या बॉर्डर पासून जर रत्नागिरीला येऊन जर तुम्हाला विश्वास देत असेल आणि प्रामाणिकपणे विश्वास, तुम्ही अनेक लोकांचे भाषण ऐकले असतील, परंतु हा मुलगा हा तुमच्या मातीतील मुलगा आहे आणि जाहीरपणे सांगतोय कुठल्याही वर्गणीशिवाय, कुठल्याही समाजाला फसवणुकीशिवाय हा समाज माझा आहे आणि या समाजाच्या उद्धारासाठी जात पात धर्मापलीकडे काम करणारा मुलगा तुमच्या समोर बोलतोय. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास माझ्याकडून करायला लागणार नाही. आज तुम्हाला मी विश्वास देतो. कारण येताना मी माझी मुलगीला बरोबर घेऊन आलेलो का उद्याला जर मी तुमच्याशी फोटो बोलतो तर ती गाडीत बसल्याबरोबर माझं काम करेल आणि सांगेल आपण हे तुमचं चुकलं. आज जर रत्नागिरीचा रुग्ण जर धडकोलीला येत असेल, तुम्ही जर चांगल्या प्रकारे साथ दिली तर येत्या 5 वर्षामध्ये इथे आपण एक 200 बेडेड रुग्णालय करू की ज्या रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल. आपल्या कुठल्याही समाज बांधवाला इथनं 100-150 किलोमीटर कोल्हापूरला का 300-350 किलोमीटर धडकोलीला यावं लागणार नाही. आपलं स्वप्नच आहे काय कोकणच्या पाचीभूमीतील कुठलाही रुग्ण, कुठलीही ताई, कुठलाही बच्चू उपचाराशिवाय दगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. ही तर मगाची ताई धुळ्याला राहते, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. त्या दादांना सांगतो, त्या ताईच्या आईपर्यंत त्यांनाही सांगतो, जी मदत तुमच्या मुलीला खरोखर लागेल ती सगळी मदत देण्याचं काम जिजाऊ करेल. नुसत्या 25,000 तालुक्याचा मुलीला पुढे MD शिकायचे, MS शिकायचे, त्यासाठी तुमच्या बरोबर जिजाऊ असेल. आज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आपण उघडलेले, त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पुरती मर्यादित तर आता मी सांगतो दादांना तयार हो का या आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उद्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून उद्या MS साठी अमेरिकेला जायचे असेल, फॉरेनला जायचं असेल तर त्याला पाठवण्यासाठी त्याच्या कुटुंबाबरोबर जिजाऊ तेवढीच जबाबदारी उभी असेल हे तुम्हाला काय मानले सांगतो. जोपर्यंत आपल्याला आपली मुलं शिकत नाही, चांगल्या उच्च पदावर जात नाही, तोपर्यंत आपली गरिबी कुठलंही सरकार दूर करणार नाही. सरकारला तर मोफत तांदूळ द्यायचे, 3 गॅस द्यायचे, त्याच्यावरती आपण लाचारासारखं निवडणुकीच्या दिवशी पैशाची वाट बघायची. हे लाचारीचं जीवन आपल्याला आम्हाला थांबायचे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य आणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्राय सुराज्य आणायचे आणि ते आणण्यासाठी मी आलेलं. मी मागच्या मीटिंगला बैठकीला सांगितलं, आजही सांगतो, मी कुठल्या निवडणुका लढायला आलेलो आहे, परंतु लोकप्रतिनिधी जर आपल्याला कोपऱ्याला कुळ लावून फक्त निवडणुकीपुरती 500-1000 रुपये देऊन जर आपला वापर करत असतील तर मात्र जिजाऊला वेळ नसतं की तुम्हाला सगळ्यात निवडणुकीला सामोरं जावं लागेल. जेव्हा गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा मुद्दा जेव्हा राजकारणातील पदावर बसेल तर त्याला आपण जाब विचारू शकतो. इथं तर धनगणनेच्या विरोधात नवला साबला तर प्रथमेश किंवा केदार बोलायला गेलं तर संध्याकाळी त्याच्यावर मोर्चा आला असता. ही परिस्थिती दहशत जर मोडायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्रित राहावं लागेल. आता निवडणुका आल्यानंतर मी बघितलं सोशल मीडियावर मोठमोठ्या बैठका होतात का उद्या शेतकऱ्यांच्या कुलाबाबत विषयी बैठक झाली अशा प्रकारे आश्वासन दिलं जातं. इथं गेले 40-50 वर्ष अशी मोठी आश्वासनं दिली जातात. मार्ग लागणारे विषय आणण्यासाठी आपल्याला राज्याचा मुख्य सचिव या मातीतून झाला पाहिजे. तर जो कसतो त्याची जमीन त्याला ते परत मिळाली पाहिजे. त्याचे अधिकार असणारी व्यक्ती आपल्याला यामध्ये दुसरे निवडणुका आल्या का बैठका झाल्या, सचिवांकडे बैठक झाली, मुख्यमंत्र्यांकडे महोदयांकडे बैठक झाली. या बैठका घेऊन निवडणुकापुरती लोक संधी साधली जातात. आपल्याला संधी नाही साधायची. आपल्याला वयाच्या 8वी-9वी पासून विद्यार्थ्याला सांगायचंय का तुला कलेक्टरच बनायचंय आणि वयाच्या 21व्या वर्षी जर औरंगाबादच्या रिक्षावाल्याचा मुलगा जर कलेक्टर होत असेल तर तुमचा
यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. फक्त विद्यार्थ्यांना सांगा आता स्वप्न मोठी बघा. आता सांगू नका माझी परिस्थिती नाही त्या विद्यार्थ्याला तुझं शिक्षण थांबेल. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, लाईव्ह भाषण चालू आहे, एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणून थांबेल अशी वेळ मी जिवंत असेपर्यंत येणार नाही, हा आपल्याला शब्द देतो. त्यामुळे दादांनो आता झोपलेले राजकारणी, झोपेचं सोंग गेलेलं राजकारणी किंवा प्रशासन असेल त्याला जागा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित होत. सरकारची जबाबदारी आपल्याला आरोग्य व्यवस्था द्यायची. सरकारची व्यवस्था आहे जे बंद केबिन मध्ये झालेले निर्णय, उद्या पोस्टल कार्ड असू दे किंवा बंद कंपन्या त्या सुरू करण्याचं काम, हे काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित व्हायचंय. पैसा हा आपण बघितलंय आपल्या देशाचा इतिहास आहे किंवा जगाचा इतिहास आहे. तर मोठमोठे राजे, हिटलर सारखा जग निघायला गेला होता, तो रिकाम्या हाताने गेलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आता ज्याला मी सांगितलं गाडीत बसताना प्रथमेश का असं काय नसतं. आज जर हजारो रुपये, लाखो रुपये एक गावात देत असतील तर रतन टाटा पडले नसते निवडणुकीला किंवा अनेक मोठमोठे लोकांचे उदाहरण पाहिलेले तर ते पडले नसते. पैशाने सगळ्यांना जिंकता येत नाही. तुम्ही काय पैशाने आलेले आहेत का? तुम्हाला काय आशा ताईंना पैसे देऊन पाठवलंय का अंगणवाडी सेविकांना पाठवलंय? या जिल्ह्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे तर जसं काय स्वतःच्या खिशातूनच आशाताईंना आणि अंगणवाडीला पैसे दिले जातात आणि एखादा कार्यक्रम असला तर बळजबरीने त्याला एवढ्या संख्या घेऊन या महिलांना तेवढ्या संख्या. तायांनो लक्षात घ्या, असा कुठलाही प्रकारचा जर कोणी बंधन केलं तर तात्काळ तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा. हे काय यांच्या बाबाच्या खिशातून पैसे देऊन तुमचा पगार देत असतात. हा पगार तर तुमच्या नियोजित आहे आणि किती तुमचा पगार दिला जातो आशाताईंच्या प्रत्येक आंदोलनामध्ये. कारण ठाणे पालघर जिल्ह्याच्या 10,000 आशाताई माझ्या भगिनी, प्रत्येक आंदोलनामध्ये मी स्वतः असतो. अगदी 2-2, 4-4 हजार रुपये मानधनावरती तुम्हाला वेळ बिगारल्यासारखं राबवलं जातं. अगदी मुंबईला सभा असली, नवी मुंबईला असली तरी रत्नागिरीहून पाठवा महिलांनी सांगतो तायांनो, अजिबात असं कोणाच्या भूलथापाला बळी पडून कुठल्याही आश्वासनासाठी त्यासाठी लोकप्रतिनिधी कामं करा ना. तुम्ही इतकं काम करा, तुम्ही ठाणा मुंबईला राहण्यापेक्षा इथे येऊन समाजासाठी एकच तुमचा भाऊ मोठा होण्यापेक्षा हा समाजाचे सगळे बंधू माझे ते समजून प्रत्येकाला मोठं करण्याचं काम करा. म्हणजे तुम्हाला ही वेळ येणार नाही का अशा तरी अंगणवाडी सेविकांना सांगून गर्दी दबावण्याची. मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतोय, अजिबात कुणाच्या दमबाजीला घाबरू नका. मगाशी येताना प्रथमेशने अशीच गोष्ट सांगितली, त्या रेती काढायला अशीच बंदी होती तर तिथे एकच मोनोपाली ठरले होते. परंतु तेव्हाही ठाण्यातीलच बाई एक आले होते सुधाबाई आणि त्यांनी रेती गोरगरिबांच्या मुलांना ट्रकमध्ये सप्लाय करायला चालू करून दिलं होतं. त्याप्रमाणे आपल्यालाही सांगतो, ठेकेदारी असू दे, MIDCतील कामं असू दे, रोजगार असू दे, जिथे जिथे तुम्हाला आढळेल तिथे तिथे तुमच्या बरोबर हा बांधव असेल आणि तुम्हाला कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेने मिळून असणारे अधिकार तुम्हाला मिळवून देईल हा आपल्याला शब्द देतो. परत एकदा सांगतो, येत्या पुढच्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडून येणार आहे. प्रत्येकाने ठरवा एक विद्यार्थी तरी कॉम्प्युटर क्लासेसला गेला पाहिजे, पोलीस अकॅडमीत जाऊन तो पोलीस अधिकारी झाला पाहिजे. इयत्ता 9वीला JEE नीटचं शिक्षण घेऊन एखादा मुलगा डॉक्टर, मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. IIT ला आपली मुलं गेली पाहिजेत. इतकंच नाही तर ज्याला कोणाला MS साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असेल, त्याला बाहेरच्या देशात जायचंय, त्याला पाठवण्यासाठी तुम्ही विद्यार्थी तयार करा. तिथे तुम्ही कमी पडाल, त्याचे पालक कमी पडतील, तिथे त्याचा परिवार म्हणून, त्याचं कुटुंब म्हणून जिजाऊ असेल. हा परत एकदा शब्द देतो आणि प्रत्येकाने एक शपथ घ्या का आपल्यालाही मान व्हायचे, आपल्यालाही मंचावर बसायचे. त्यामुळे गावागावातील विद्यार्थी अधिकारी कसा होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडेसे तरी प्रयत्न करा. आपल्या नात्यातील मुलं मुली असतील म्हणा, त्यांना शिक्षण देण्याचं काम करायचंय आपल्याला. त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचंय. तुम्ही तर बघताय तर आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कशी माणसं आहेत की ती उद्या त्यांनी ठरवलं तर ती कुठल्याही पक्षातून निवडून येतात मतदारसंघ तो जायला. तर त्याप्रमाणे आपणही ठरवा का आपल्याला तालुक्याचा तहसीलदार आपला करायचा आहे, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपला करायचा आहे, या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आपल्याला करायचा आहे. आता 2 विद्यार्थी आपल्या इथे अकॅडमीतून लागले, इथे संदीप सर बसले, परेश सर बसले. मी त्यांना दोघांनाही विनंती करतो की पुढच्या वर्षी किमान 100 विद्यार्थी तरी प्रशासनाच्या सेवेमध्ये आपल्या या भागातील गेले पाहिजे. यासाठी तुम्ही प्रयत्न करा. JEE नीटसाठी ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल त्या त्या तालुक्यामध्ये येते एप्रिल महिन्यापासून आपण क्लासेस रेग्युलर 9वी पासून क्लासेस सुरू करू का 12वी नंतर 100% मुलं ही JEE नीट मध्ये देशाच्या टॉप यादीमध्ये असतील अशा प्रकारचे विद्यार्थी आपण घडूया. आपल्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी जिजाऊने घेतली, त्यामुळे भगिनींनो कुठलाही आजार अंगावर काढू नका.
दादाची थोडी जरी कल्पना आली तरी जिजाऊशी संपर्क करायची, रुग्णवाहिका आहे, लवकरात लवकर मी ते क्लिनिकही सुरू करतो खंडाळ्याला आणि रत्नागिरीला. जेणेकरून आपल्या कुठल्याही बांधवाला किंवा भगिनीला पैसे नाही म्हणून अंगावर आधार काढता कामा नये आणि तिचा मृत्यू होता कामा नये. ही जबाबदारी प्रत्येक माणसाला वाचवण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देण्याचं काम तुमचं आमचं आहे. त्यासाठी आपण एकत्रित होऊया. आपण JSWचा प्रदूषण खाण्यापेक्षा किंवा उद्या कायद्याने तिथली शाळा या आपल्या स्थानिकांच्यासाठी CSR फंडातून चालत असेल, परंतु आज तिथे 30,000 रुपये 40,000 रुपये घेतले जातात. आपण त्यांच्या घाणी दान घालण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना JSW सगळ्या चांगल्या स्किलच्या कंपन्या उभे करण्याची त्यांच्या पाठीमध्ये ताकद देऊया आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या CBSE शाळा प्रत्येक तालुक्यात आपण कुठल्याही प्रकारच्या वर्गण्या न घेता चांगल्या प्रकारे सुरू करूया आणि नाममात्र शिक्षकाच्या फीमध्ये त्या शाळा चालतील अशी व्यवस्था आपण या जिल्ह्यामध्ये करूया. एवढा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सांगतो, गुलाम बनण्यापेक्षा आपण मालक म्हणून या देशाचे जगायला शिका एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराज.